देहाचं बंधन तोडायला, अविद्येच्या रंगातून निघायला, आत्मभाव जागृत करायला, आपल्या स्वरूपामध्ये स्थित व्हायला आणि आपला अनुभव घेत जगायला आणि आत्मा भिन्न व्हायला, देह भिन्न व्हायला अध्यात्म लागतं. देहाहून वृत्ती भिन्न होती तर अध्यात्मामुळे, आणि भगवंताचं आणि बुद्धीचं ऐक्य होतं ते ज्ञानामुळं, मी कोण कळतं ते विचार सागरमुळं, आणि बुद्धीची उन्नती होती श्रवणामुळं, आणि बुद्धी भगवंतात प्रवेश करते तुमच्या योग्यतेमुळं. आणि जेव्हा बुद्धी भगवंतात प्रवेश करते आणि तिथे थांबती आणि दोघांचे मिलन होतं तर ती बाहेरच बघून त्या बुद्धीला सोडत नाही. म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा एका आसनावर राहतात, त्याला मोक्ष असे म्हणतात. आपलं कल्याण आणि परमार्थात आपलं एक स्वारस्य दडलेले शांती आणि सुख ते भोगण्यासाठी आपला ध्येय हे अशांत मन करणं आणि संसारासाठी रडणं, देहाला माझं म्हणणं, जडाचं भान ठेवणं, वृत्तीमध्ये विकार करणं, विषयाला धरून बसणं, तमोगुणात जगणं, रजाला सांभाळणं, वैराग्याला टाकणं हे परमार्थाचा धोका आहे. परमार्थात हे इथं सुख नाही भेटत. आपण जर असं केलं तर वैराग्य पाहिजेच, श्रवण पाहिजेच, परमार्थ पाहिजेच, सत्संग पाहिजेच, अध्यात्म पाहिजेच, आत्मलाभ पाहिजेच, आत्मसौख्य पाहिजेच. तुम्हाला दुसरं पाहिजे असते भौतिकातलं, तर आम्ही काय करतो, जरी व्यवहार केला तर टच होत नाही. दुःख झालं क्षणभरच्या वरून राहत नाही आणि सुख संपत नाही. जे आत्मसुख आहे ते भगवंताचं स्वरूप आहे आपलं, आणि त्या स्वरूपात आपण बुद्धी सर्व विराजमान होती तरी ह्या देहाचा संबंध सोडून व्यवहार करते. म्हणून जीवन मुक्ताला पाप आणि पुण्य रहित त्याचा व्यवहार असतो. मग त्याला कर्म असो, त्याचं नाम असो, त्याचं जगणं असो, त्याच्या व्यवहारातून पुण्य तयार होत नाही, पाप तयार होत. तो जीवन मुक्त. देहाचं सार्थक काय, परमार्थाचं फल काय, बुद्धीचं सामर्थ्य काय, हृदयाची पावनता काय, अंतःकरणाचं वैभव काय. केवळ परमार्थासाठी, विश्वास देवासाठी आणि मग संसार प्रारब्धासाठी. हो बाई. आता ज्ञानेश्वरी आणि आत्मचिंतन अनुभवाच्या मुखातून निघालेल्या ओव्या बुद्धीला आत्मदर्शन करून देतात. हे महावाक्य आहे. ओवी कशासाठी तयार झाली, तर जीवाच्या कल्याणासाठी. संत का तुम्हाला भेटले, संत कुणाला म्हणतात, संताच्या उपदेशानं मन शांत होतं, संताच्या संगतीनं अज्ञान भस्म होतं, आणि संताच्या संगतीमध्ये आत्मदर्शन घडतं. जगदर्शन बंद होतं, जगतच संपत बेटा. जगत नाही हा निश्चय होतो. परमात्माचा आहे असा अनुभव येतो, चिदविलास तयार होतो. परमात्माचा आहे हा सतत बुद्धीला तो स्पर्श जाणीव होती. परमात्म्याची पहिले देहाची जाणीव होती, जडाचा संबंध होता, विषयाचा भोग होता, वासनेचा उत्कर्ष होता, अविद्येचा रंग होता, मोहाचा संग होता, आणि जगतामध्ये बुद्धीना जगताचा स्वीकार होता. पण आता नाही. तेव्हा माऊलीच्या बोधांच्या शब्दानं, ओवीच्या बलानं, मनाच्या धैर्यानं, साधूच्या बोधानं, सत्संगाच्या शक्तीनं मनाचा उत्कर्ष होतो, ज्ञानाचा आदर्श तयार होतो, मन बदलतं, जगताला दृश्याला हुरळून जात नाही, भोगामध्ये अडकत नाही, विषयाकडे ते पळत नाही, आणि तो भगवंताला मन टाकत नाही. त्याच्या ओळखीची जिद्द संपत नाही. ईश्वराच्या अनुभूती घेतल्याशिवाय थांबायचं नाही हा त्याचा बाणा तो टाकत नाही. ईश्वराची ओळख घ्यायची आहे, त्याला ओळखायचंय. तो कुठे आहे, तो कसा, तो आत आहे का माझ्यात आहे, का मी आहे, का माझ्या दूर आहे, का माझ्या जवळ आहे, का लांब आहे, काय आहे, कुठे आहे, तो कसा आहे, अंतर आहे का त्याचं माझं, नाही नाही अंतर, नो डिफरन्स. बदल पण नाही माझ्यात त्याच्यात, अंतर पण नाही माझ्यात त्याच्यात. अंतर का केलं, कुणी केलं, अविद्येनं केलं.
लाखो जन्मापासून ते आवरण तुमच्या बुद्धीला आलं. बुद्धीला आवरणातून बाहेर काढणारा कोणीच नाही मिळाला. संताच्या संगतीनं आवरण नष्ट होत, पण संतच नाही मिळाले. मोह नाही गळाला, परमार्थ नाही कळाला. पुन्हा विद्या तशीच राहिली. जन्म आणि मृत्यूच्या चक्रात जीव फिरला. दोनच वस्तूमध्ये तो अडकला, जन्म आणि मृत्यू. जन्म मृत्यू चक्रावरती फिरती जीव कैसे. मग का फिरायचं? का फिरायचं नाना योनीमध्ये? का उपाधीला स्वीकारायचं? का विषाकडे धावायचं? परम सुखात रमायचं, आत्मसुखाला भोगायचं, अज्ञानाला निवृत्त करायचं, बोधाला आत भरायचं, साधूच्या चरणाला धरायचं, वेदांताच्या आत शिरायचं. मी नाही करायचं, मीचा वाद करायचा. मीचा नाश आत्मप्रकाश. मी ब्रह्मास्मीचा प्रकाश. मी ब्रह्म आहे, तोच मी आहे. देह मी नाही, जड मी नाही, व्यवहार माझा नाही, वृत्ती खरी नाही, अंतिम दाखवलं जगत पण खरं नाही. वृत्तीनं देहाकडे नेलं आणि देहाचा संबंध झाला, वृत्तीनं केला. वृत्ती देहाकडे, मी कुठं देहाकडे? वृत्तीचा अधिष्ठान परमात्मा आहे, ते मी आहे. मग वृत्ती कुठं का जाय ना? माझ्या आधारा वाचून जातच नाही, माझ्या संबंधा वाचून तिला बोध होतच नाही, ती देहाला माझ्या वाचून नाही म्हणतच नाही. मग वृत्ती कुठं बी जाओ, कुठंही राहो आणि कुणाला बी शिवू, आम्हाला देणं घेणं नाही. आम्ही तिथं नाहीत, आम्ही आमच्या स्वरूपात आहेत, आम्ही आमच्या खऱ्या रूपात आहेत, आम्ही आमच्या सत्सुखात आहेत, आम्ही आमच्या परमात्म्यात आहेत. व्यवहार कशाला माहित आम्हाला? व्यवहार वृत्तीचा, संबंध भगवंताचा, अनुभव सुखाचा, ऐक्य परमात्म्याचं, मिलन त्या शिवाचं, कळणं त्या भगवंताचं आणि न कळणं देहाचं. कशाला देह कळून घ्यायचा? तो तर माझा नाहीये. संबंध कशाला? तो तर खरा नाहीये, तो टिकणार नाहीये. त्याचं प्रेम कशाला? ते दिसून तुझा नाही आणि दिसून तो खरा राहत नाही, तो शेवटी उरत नाही. तर त्याला माझं म्हणणं कितपत खरंय? कितपत खरंय? म्हणून देहाच्या संबंधाला सोडणारी वृत्ती म्हणजे ज्ञान वृत्ती, आणि देहाला धारण करणारी अज्ञानी वृत्ती, विषयाकडे धावणारी पापी वृत्ती, विकार करणारी अज्ञानी वृत्ती आणि मोहात थांबणारी घाण वृत्ती, श्रवणात येणारी छान भाग्यवान वृत्ती, पुण्यवान वृत्ती, श्रवण करणारी, श्रवण झेपणारी, श्रवणाला झेलणारी पुण्यमय वृत्ती, श्रवणामध्ये टिकणारी अधिकारिक वृत्ती, श्रवणाचा फल भोगणारी जीवन मुक्ती. जीवन शांत व्हा, कुठं आनंद भोगा तर श्रवणात, ज्ञानात, वेदात आणि ओवीत. पण यावं थांबावं. वृत्ती जेव्हा श्रवणात थांबते, कल्याणकारी बनते. ती आपल्या भगवंताला जाणते आणि जाणता जाणता भगवंतच बनते. त्याला ज्ञान मुक्ती म्हणतात. तुमच्या भाषेत साधी भाषा आहे आमची, कठीण नाही. नाही बाबा, काठिण्य कधीच वापरत नाही आम्ही शब्दाचं. संस्कृत भाषा आम्ही सोडत नाहीत आणि ओवी बाजूला सरकत नाही, बोध संपत नाही आणि वेद आमच्याहून बाजूला थांबतच नाही. वेद म्हणजे श्वास आहे, वेद म्हणजे कल्याण, वेद म्हणजे आत्मनिधान आहे आणि
आणि वेद म्हणजे सुखाची खाण आहे. वेद म्हणजे परमार्थाची शान आहे. वेद म्हणजे गुरुचा धन आहे. म्हणून ओवी म्हणजे वेद आहे, गीता म्हणजे वेद आहे. आणि त्या वेदामध्ये आपलं स्वरूप सापडतं, ते आत्मरूप इथं सापडतं तुम्हाला. अरे हरवलंय ना तुमचं रूप, तुम्ही हरपून टाकले, सोडून दिले ना भगवंताला बुद्धीनं. धरले देहाला, जगताला, विषयाला, नात्याला, प्रॉपर्टीला, संपत्तीला आणि दुःखच भोगले. कोटी जन्मात हेच केलंय. लाख नाही, कोटी. लाख सोडा, एक एवढी कोटी कोटी फेरा, तेव्हा लागतो मनुष्य देहाचा थारा. घेणं, ब्रह्मसुखात राहणं, आपली ओळख करून घेणं. मी रामच आहे, आत्माच आहे, परमात्माच माझं रूप आहे. अनात्मा देहाला माझं म्हणणं कितपत खरं आहे. देहाचा संबंध मी का धरत आहे, याच उत्तर आमचे वेद देतात. सद्गुरुनाथ वेद असतात. म्हणून झटापट उत्तर देतात, अज्ञानाला संपवतात, जीवाला मुक्त करतात, ओवीला चित्तात भरतात, संसाराला बाजूला सारतात आणि जीवाला मुक्तीच्या घरात नेतात. हे सद्गुरूच करतात, कानातल्या मंत्राचे नाही. दीक्षा देणारे ज्ञानाची, वेदांतात तुमच्या हृदयात कोरणारे, जीवाचा उद्धार करणारे, आत्मसाक्षात्कार करणारे सद्गुरु. ठरून ठरून पुर्र करणारे नाही. ज्ञान दीक्षा, एक कुलगुरु, एक मोक्ष गुरु. डोके जागे असेल तर नीट लक्षात घ्या. आगळ टकुरी देणारे, ज्ञान देणारे मोक्ष गुरु सगळे एकच का? माय बी एकच, बापी एकच. बाप वेगळा, माय वेगळी. लोक तेवढेच प्रेमाचे, पण पण मध्ये पण तुम्हाला पण कधी कळणार. माऊली काय बोलतात? पहिलिया वैराग्य गरळा, धैर्य शंभू ओढवी गळा, तरी ज्ञानामृते सोहळा पाहे जेथे. ज्ञानामृताचा सोहळा बघण्यासाठी काय काय सहन करावं लागतं. तसं शंकराने हाल हाल विष पेलं, त्यांच्या कंठाला नीलकंठ नाव आलं, ते सामर्थ्य शंकरात आलं. तसं वैराग्याचं सामर्थ्य साधकात आल्यानंतर त्याला कोणता सोहळा मिळतो? ज्ञानामृत सोहळा. कशानं? वैराग्य गरळा, वैराग्याची गरळ प्यावं लागते. जसं शंभूनं विष पेलं तसं हे वैराग्य विषासारखं आहे, ते प्रगट व्हावं लागतं. सगळं माझन एवढी माझी घर मती आणि हे जपती, हे सगळं घाणेरड, त्याच्यात काही फल नाही, त्याच्यात काही रस नाही, फक्त भीती त्याच्यामध्ये, भीती. ऐके नाही सांगा? काही नाही. त्यांच्याकडे एवढं ग्रंथात तुला लक्ष कधी तुला द्या, तू द्या. ज्ञान हे सो नाही, मोक्षा विराय, हे सुद्धा शब्द खोटे आहेत. पण उपमा काय द्या मोक्षाला? उपमा ते शब्दच नाही तुमच्याकडं. भौतिक सुखाचा मोक्षाचा शब्दच लागत नाही. जेव्हा त्यांच्याकडे मोक्ष आहे, त्यांच्याकडे गुरु आहेत, त्यांच्याकडे स्वानुभूती आहे, त्यांच्याकडे वेद आहे, त्यांच्याकडे श्रवण आहे, त्यांच्याकडे अंतरंगत आहे, ज्यांच्याकडं आयुष्याची रोजची ठेवा आहे, परमार्थाचा श्रवण भक्तीचा काळ म्हणजे आपल्या आयुष्याचा ठेवा. जेवढे मिनिट, जेवढे सेकंद श्रवण करतो, तेवढी बँक भरते आपली वरी देवापाशी. आणि भगवंत आपली मग कोण श्रवण करते, कसं करते, मग आपली तपासणी होती. भगवंत आपल्यामध्ये प्रगट होतो. त्याला मंदिर जायची गरज नसते, नाही, स्वतः भगवंत झाला तो. त्याला काय काय करायचं नाही, जायचं गंगेत, कुठं समुद्रात, त्या उंच डोंगरावर,
त्याने गेलं काय न गेलं, जर गेलं तरी काही बिघडत नाही. जातो तो, जात नाही असं नाही, पण त्याच्या इच्छेवर. कारण तो त्याला बोलवतो भेटायला, मग जातो हा तिथं ज्ञान लुटायला. कारण त्याच्यापाशी तो साक्षात आहे, सदाच भेट आहे, कधी भिन्न नाही तो. कळणच नाही हो तुम्हाला आत्मा, संत ज्ञानी महात्मा कसा असतो हे फार अवघड आहे कळणं. तो परमात्मा त्या ज्ञानासोबत सदा एकरूप असतो, त्याचा तर अनुभव असतो, तर त्याच्या कधी भिन्नच नसतो. ते बाहेर घडू तर मरायला, तो दिसतो तो खरा नाही. बोला आता, तुमच्याजवळ ₹1,00,000 काय सांगा तुम्हाला, गेलं काय ना आलं काय, सदा त्याच्यापाशी तो आहे. आणि जसा तो आहे तसा दिसताना नाहीये. आहे आणि ज्या संतापाशी आहे ते माया रहित आहे. लागतो का मेळ? परमार्थात नजर पाहिजे, तर परमार्थाची मजा आहे, नाहीतर काय खरं. म्हणून तर ज्ञानी, अरे ओम बेटा, ज्ञानी महात्मा कसा तो, ज्ञानी तो देवाचा देव जाणीजे. का लिहिलं माऊलीनं? ज्ञानी तो देवाचा देव जाणीजे. तो देवाचा देव आहे. हा हा, कस का? अरे तो देव मायेतून नाही, आणि हा मायेचा परे आहे, म्हणून देवाचा देव आहे. ह्याला मायेच्या दारातून बाहेर यावं लागतं, आणि ह्याला मायेचा बात करून एकरूप व्हावं लागतं. ह्याच्यापाशी मायाच नाही, आणि ह्याला मायेशिवाय येताच येत नाही. लावा मेळ, मिळत नाही, काय कळत नाही, काय जळत नाही. अज्ञान जळत, भगवंत कळतो, देवा पळतो. मुळात म्हणते जगातली काही मान नाही. म्हणून श्रवणाच्या लोकांना कुठे गेलं काय, कुठे आलं काय, काय केलं काय, नाही केलं काय, कुठची बिघडता नाही. भरून निघतो, उपासना भरून निघती, ज्ञान हातात येतं, आणि मोक्ष भक्त येतो, जीवन सार्थक होत, आणि जन्म मृत्यू थांबला जातो, काळ बाजूला जातो. तुम्हाला एक अजून सांगते, आवर्जून सांगते की आम्ही आमच्या संतासोबत असताना कोणती येस ओलांडली नाही माझ्याशिवाय. नाही बाबा, कुठंच नाही. जत्रानं खतरानं मोटरीनं गाड्यान कोण भूतनं नार्या कोणीच नाही. हे निघालं ते निघालं नाही, स्पॉट कधी बंद केला नाही. सोहळा पाहिजे, ज्ञानामृताचा सोहळा पाहिजे असं तर वैराग्याची गरळ प्यावीच लागती. गरळ म्हणजे फार घाण, किती अवघड असते. आणि मग तुला ज्ञानामृताचा सोहळा भोगता येईल असं माऊली म्हणतात. पये कवलताही कोपे ऐसे, द्राक्षाचे हिरवेपण असे, ते परिपाकी का जैसे माधुर्य ते. पै कवलताही कोपे ऐसे, कवलिताही म्हणजे कवळ द्राक्ष, हिरवं असतं, आंबट असतं, पण तेच आंबट झाल्यावर मधुर लागतं. मग द्राक्ष एकदा आंबट कसं गोड कसं, कच्च म्हणून आंबट, पिकलं म्हणून गोड, तसं अविद्या म्हणून आंबट, ज्ञान म्हणून गोड. माधुर्य ते पूर्ण झालं. तो अंगूर कच्चा होता, तो परिपक्व झाला, तसं बुद्धी परिपक्व ज्ञानानं झाली, मधुर होती. आणि कच्चे असले तर आंबट आंबट. हे संसारिक आहे, आंबट तुरट, त्यांना काय चव आहे का? काय बेचव म्हणजे संसार, त्यांना चवच नाही. भांबावून गेले असता, मी 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 माझं 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 माझं. तिने तसं केलं की मी असं करणार, ती असे बोलले की मी असं बोलणार, बदला. वा 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 वा, आयुष्यभर एकत्र यायचं, पुन्हा बदल्यात यायचं. तैसे विकलिया आत्मप्रकाशे, मग वैराग्य साही नाशे, अविद्या जात. काय का ते वैराग्य अधिक तैसे विकलिया आत्मप्रकाशे, ते वैराग्य परिपूर्ण झालं, आत्मप्रकाशात बुद्धी येते, निस्सव सुखाचा अनुभव घेते. मग वैराग्य सही नाशे, अविद्या जात. मग ते वैराग्य काय करतं? पूर्ण झाल्यावर, विकल्यावर काय होतं?
अविद्येचा जो नाश होतो तो अविद्येने दाखवला पसारा बंद होतो. हे जगत अविद्येचा पसारा, देह अविद्येचा पसारा, मोह अविद्येचा पसारा तो सगळा संपतो. हे वैराग्याचा पुढचं फळ आहे. वैराग्य आहे का विचारलं कुणाचं? वैराग्य मला गाळण्याचे कपडे तुकडे धुवून ठेवती बाई घरात, जपू 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 वाय त्या ठिकाणी परिसीमा तयार होती. वैराग्य प्रगट होतं तेव्हा अविद्येचा नाश होतो आणि अविद्येने दाखवलेला पसारा बाजूला जातो, चित जातो. सगळा जगत पसारा अविद्येचा आणि ते नाहीये. दिसून त्याला सत्ता नाही, सत्ताहीन पदार्थ माझे नाही आणि ती मी पण नाही. हे वैराग्याची ताकद आहे. पण तुम्हाला हजारदा म्हणते, तर 100 रुपयाचं 10 रुपये काढून ठेवा, 1000 दहा 100 काढा, 1,00,000 10,000 काढा. सागरी गंगा जैसी आत्मी मिळण्या बुद्धी तैसी अद्वैनंदाची अपैसी खाणी उघडे. अद्वैनंदाची अपैसी खाणी उघडे म्हणजे अद्वैताच्या नंतर जो आनंद आहे, बुद्धीचा आणि भगवंताचा स्पर्श होतो, दोघांचा ऐक्य होतं, वेदाचा उत्कर्ष होतो, संतांचा आशीर्वाद येतो आणि त्या जीवा शिवाचं मिलन होतं. अनंत त्याला अद्वैत म्हणतात. देहाचा संबंध जातो द्वैत म्हणतात. देहा माझं म्हणणं हे द्वैत आहे आणि देहाचा ज्ञानाने बाध होणं हे अद्वैत आहे. बुद्धी देहाला सोडती, ईश्वरात समर्पित होती, दोघांचं ऐक्य होतं, श्रवणाचं फल येतं आणि त्या अद्वैताचं नातं तयार होतं आणि हे दिसणारं द्वैत भ्रम आहे नाही आहे दृश्य मावळतं आणि अद्वैत प्रगट होतो. तो आनंद हृदयात येतो, परमात्म्याचा स्पर्श होतो. बुद्धी ब्रह्मरूपात होती, बुद्धी ब्रह्मस्वरूप होती. जी बुद्धी देहात चिटकलेली होती ती ईश्वरामध्ये समर्पित होती आणि अद्वैतामध्ये सहज जाती, स्वतःला स्वतः एका क्षणात पाहती आणि मी आत्मा राम आहे असं ओळख होती. तेव्हा ती तिथंच थांबती, पुन्हा बाहेर येत नाही. त्याला म्हणतात अद्वैताचा आनंद, परमानंद. कर्मात येतं म्हणजे वळलं. खूप छान व्याख्या झाली. ओळख आहे ना, ओळख आहे. ऐसे स्वानुभव विश्रामे वैराग्य मूळचे परिणामे. ऐसे ते वैराग्य तिथे जैसे पिकले आत्मप्रकाशे. ते वैराग्य जर पिकलं परिपूर्ण झाली आत्मप्रकाशे. ते वैराग्य जसं आंबट द्रांक्ष पिकलं कच्च ते मधुर होतं, तसं वैराग्य परिपूर्ण झालं तर आत्मप्रकाशात मन येतं, आत्मप्रकाश तयार होतो, देवा बंद होतो, अविद्येचा कलंक जातो आणि मन सावध होतं आणि ईश्वराला आहे म्हणून तिथं राहतो. जगताचा आहेपणा जातो. आहे तो परमात्मा, जगत ते परमात्माच, मी पण परमात्मा, दृश्य परमात्मा. त्याच्या दृष्टीमध्ये अनात्मा काहीच उरत नाही. आत्मप्रकाश आहे याच उत्तर आहे. इकडे नसते बेटा. सागरी गंगा जैसी आत्मी मिळल्या बुद्धी तैसी अद्वैनंदाची अपैसी खाणी उघडी. बरोबर आहे. गंगा जैसी आत्म मिळल्या बुद्धी जैसी तैसी. अर्जुना बुद्धी भगवंताला भेटते ना, हो भेटते तेव्हा कशानं? ज्ञानानं, श्रवणानं, साधुबोधानं. बुद्धी कोणाला मिळते? ईश्वराला. गंगा सागराला. मग गंगा सागराला मिळती तर पोहणं त्याच काय म्हणतात त्याला, वाहन थांबतं, ती स्तब्ध होती आणि सागर रूप होती. तसं बुद्धी जेव्हा भगवंताला भेटती, असं भगवंत रूप बनती, गंगा समुद्र बनती, बुद्धी ब्रह्मा बनती, तर पुढचा प्रवास थांबतो. गंगेला पुन्हा वाहन नाही आणि बुद्धीला पुन्हा भगवंतातून बाहेर येणं नाही. गरज नाही, बस तिचा प्रवास संपला त्याच्यासाठी. आणि बुद्धीला भगवंतातून बाहेर येणं नाही, देहाला आहे म्हणणं नाही, दृश्याचे जाणीव होणं नाही, दिसून जगत खरं नाही, परमात्म्यातून काहीच नाही आणि मी तोच आहे ही अद्वैताची शक्ती तिची बंद होत नाही. द्वैत म्हणजे मी देह आणि मी तोच आहे अनुभव, हा अद्वैत आनंद. हा सुंदर ज्ञानेश्वरी वंदन आहे, डबल घेणार आहे. आत्मी मिनलया बुद्धी तैसी. आत्मी मिनलिया बुद्धी तैसी अद्वैनंदाची अपैसी खाणी उघडे.
अपयशी म्हणजे सहज. मग सदा सदा अद्वैताचा आनंद भक्ती बुद्धी सगळं अद्वैत पाहते आणि अद्वैतातच राहते आणि द्वैत नाही हे जाणते आणि द्वैत शून्य होता आणि बुद्धी त्या ईश्वरा समर्पित होती. सगळा तोच आहे अशी अनुभूती येते. त्याला म्हणतात अद्वैत आनंदाची स्थिती. त्यामध्ये येत आहे वैराग्य मूळ जे परिणमे ते सात्विक येणे नामे बोलिजे सुख. अशा सुखाला सात्विक सुख म्हटले की ज्याचा परिणाम आत्मसुख भोगण्यासाठी विनियोग होतो. जी वृत्ती सात्विक असते तीच वृत्ती भगवंताकडे येते आणि त्या भगवंताचं सुख अनुभवायला सुरुवात होती. ती सात्विक सुख आहे. हे तुला सांगतोय, अर्जुन ऐकतोय. माऊली बोलतात, कृष्ण परमात्मा बोलतात, अर्जुन ऐकतो. साधं नाहीये हे, साधी भाषा नाहीये. कृष्ण परमात्माच्या हृदयातलं लिखाण आहे. अर्जुनाला हे वेदाच्या रूपानं हे शब्द महान आहे. दोघाच त्या ठिकाणी संवाद चालू आहे आणि सात्विक सुख ह्याला म्हणतात असं भगवंत बोलतात. आणि अर्जुनच्या सुखाला भोगतोय 18 अध्यायामध्ये. सुंदर अवस्था आहे ती माऊलींची माझी. ऐसे स्वानुभव विश्रामे. अशा स्वानुभवामध्ये बुद्धी विश्राम पावते. अर्जुना तिथे विश्राम घेते. जसं बाई थकते आणि झोपती, ती विश्राम सकाळ झाल्या उठती. पण हा विश्रामाला सकाळ नाही, सतत विश्राम आहे आत्मसुखात. तिथे पहाट होत नाही, सतत एकच अवस्था. किती छान. स्वानुभवामध्ये बुद्धी विश्राम घेते. स्वानुभव म्हणजे स्वतःचा, माझं रूप तेच आहे. मी अरूप आहे, मी सुखरूप आहे, मी एक आहे, मी अनंत आहे, मी व्यापक आहे. मग मी अनंताकडे कशाला जाऊ, परिचिन्न का हो, मी देहाला का शिव, खोट्यामध्ये का राहू, असं ते म्हणते. तिथंच थांबते. ती बुद्धी आत्माराम बनते आणि ती स्वमध्ये येते. ती स्वानुभूती घेते. ते अद्वैत होती. ती रामापाशी राहते. राम म्हणते. राम आत्मसुख विश्राम आहे. काय शब्द आहेत बापरे. खरंच जे परिणाम आहे हे स्वानुभव भक्ती बुद्धी ह्याला कारण मूळ वैराग्य आहे. जर वैराग्य नसेल तर ते आत्मसुख बुद्धीला भोगता येत नाही. म्हणून तू वैराग्यात तुझ्या बुद्धीला आत्मस्वरूपाकडे ने आणि माझं सुख घे. हे भगवंत अर्जुनाशी संवाद साधतात. ते त्या सुखाचा भोगतो की अर्जुना, आणि त्याला वैराग्य लागतं. वैराग्य पण प्रगट कर. वैराग्य तुला प्राप्त करावं, मला नाही. मी सांगतो तुला करावं लागत. आणि त्या वैराग्यानंतर माझा अद्वैरांना तुला भोगावं लागल. मी देतो तुला, पण तू वैराग्यात ये. माझी प्राप्ती मग तुला अविद्येची समाप्ती आहे, देहबुद्धीची निवृत्ती आहे, आत्मस्थितीची उन्नती आहे. भेटणार आहे म्हणून वैराग्य प्राप्त कर. आणि असावा वैराग्य सगळ्यापाशी. नसावा मोह एवढा पागल करणारा. आणि संसार आणि मोह एकत्र आले. बाबाई पागल होती. संयोगात तत्तग्रे मृतोपमं परिणामे विषमीव तत्सुखम राजसं स्मृतम्. आता तुला सात्विक सुख सांगितलं अर्जुना. आता राजसू सुख सांगतो. विषयाच्या संबंधाने, विषयाच्या भोगाने, विषयाच्या वासनेनं जे सुख बुद्धी भोगते ते राजसुख आहे. म्हणून विषेंद्रिय संयोगात तत्तग्रे मृतोपमं. विषय आणि इंद्रियाचा संयोग होतो आणि जे सुख तुला मिळतं मग काय परिणामे विषमीव. त्याचा परिणाम विषासारखा असतो. विषयाचं सुख म्हणजे विष आहे. परिणामे विषमीव तत्सुखम राजसं स्मृतम्. ते सुख राजसी आहे बरं अर्जुना. बुद्धीचा इंद्रियाचा नाही, बुद्धीचा इंद्रियाचा विषयाचा संयोगापासून जे सुख मिळतं ते राजसी सुख आहे. पण त्याचं सुख म्हणजे विषासारखा परिणाम होतो. दुःखच येतं, क्षणभर सुख वाटतं, पण सुख तिथे नसतंच. सुखाचा भ्रम आहे.
ते सुख राजसी सुख आहे. परिणामे विषमीव तत्सुखम राजसम स्फुरतम. गीता वाचणारा कळतं की नाही? परिणामे विचेंद्रिया आणि विचेंद्रिया मेळ होता धनंजया. विचाराचा इंद्रियाचा मेळ होतो. जे सुख जाय थडिया तानो दोनी. बघा, जे सुख जाय थडिया. थडिया म्हणजे भरून भरून मिळतो विषयापासून. मग काय तानो दोनी, त्या सुखाचा पोर येतो पुन्हा. लई मिळतं मग. हे विषय बघा, ते विषय बघा, ते विषय, मग हे आणा ते आणा ते आणा, ते करा ते करा ते करा ते करा. त्याचे भोग बघा, हे गोळा करा, मग ते भोगा. जाऊ दे भाऊ, साधं सांगणार डोक्यात ताप मध्ये. अधिकारी या निगता गाव कोय जैसा उत्साह. कारिनावरी विवाह विस्तारिना. अधिकारी निगता गाव. एखादा मोठा अधिकारी गावात आला, लोकांना उत्साह होतो. मंत्री आला, हे शोभा करा, हे दिवे लावा, रांगोळी काढा. तसा उत्साह येतो कोणी, तसं त्याला विषय सुखाचा भोगताना उत्साह येतो. तैसा उत्साह कारिण्यावरी विवाह विस्तारिना. ऋणावरी विवाह. मग ते कर्ज काढतो, ऋण काढतो, किती बी बँका आपल्याच म्हणतो. मग पुन्हा पुन्हा ऋण काढायचं, पुन्हा विषय वाढवायचे, पुन्हा भोग वाढायचे. ऋणावरी विवाह उत्साह केला. तसं विवाह केला ती बाई आपलीच वाटते. जसं बँकेतून कर्ज काढले की बँक आपलीच वाटते. किती बी काढायचं, अफाट काढायचं, त्याच्यावर कमवायचं, त्याच्यावर कमवायचं, त्याच्यावर कमवायचं, आणि ते सुख भोगायचं. रजस सुख म्हणतात त्याला, रजस सुख. का ऋणावरी. ऋण म्हणजे कर्ज, विवाह म्हणजे आपलंच आहे ते. या किती बी लुटा. अवघडे बाबा. नाना रोगिया जिभे पासी. ने खरंच नसावं कर्ज. शांत मन राहते, खरंच नसावं. लग्नासाठी वरी विवाह विस्तार. ऋण म्हणजे कर्ज. किती कर्ज काढते, विषय बघतो ते. नाना रोगिया जिभे पासी. केळे गोड गोड साखरेसी. का बचनागासी जैसी मधुरता पाहिनी. बघा, नाना रोगिया जिभे पासी. केळे गोड साखरेसी. त्या रोग्याला जे खाऊ नये तेच खाऊ वाटते, ऐकतच नाही, मग रोग वाढते. बरोबर आहे का? चुकं सांगा बरं. त्याला नाना काही आवडतं, खावत वाटतं, दुखणं लागते, खोकते, आडते, खातच राहते. बाबा नारायण. ऐका, केळे गोड साखरेसी. त्याला केळ गोड सगळं आवडतं, जीभला लागलं ते गोड वाटते. का पचनागाची जैसी मधुरता. जैसी पचना म्हणजे बिमारी असते काय की मला काही कळलं झालं इथं. पचनागाची जैसी मधुरता पहिली. ऐका, गोड असते माऊली, बचनागत लागते, पुन्हा ती विष असते. तसं रोग्याला हे अपपथ्य मोडणं हे विषासारखं आहे. आता विषय लागला. पचना म्हणजे एक औषध आहे. चला, पहिले स्वचोराचे मैत्र, हट भेटीचे कलत्र, का लागव्याचे विचित्र विनोदे ते. बघा, पहिले स्वचोराचे मैत्र. समोर येणारा माणूस मित्र आहे, ते चोर आहे का कसा माहित नाही, पण तो जो चोर आहे त्याची मैत्रीपणा करा वाटत नाही. बघा, हट भेटीचे कलत्र. हट म्हणजे बाजारात भेटला, हट म्हणजे बाजार. हट भेटीचे कलत्र, का लागव्याचे विचित्र विनोद जैसे. लाग म्हणजे वेश्या. तिचा संबंध, तिची मैत्री करणं सोपं नाही, चांगलं नाही, विरोध आहे. तैसे विषेंद्रिया दोखी. तैसे विषेंद्रिया दोखी. जे सुख जीवाते पोखी. बघा, बाजारात चोर भेटला, मैत्री करणं खरं नाही. समोर वैश्या दिसली, तिला आपलंसं करणं बरं नाही. तसं विषयाचा भोग घेणं खरं नाही. कसलं उदाहरण दिले बघा. दोखी जे सुख जीवाते पोखी.
मग उपडिता खडकी हंस जैसा. हंसाला पाण्यामध्ये चंद्राचं चांदणं म्हणजे त्याला हे वाटतो रत्नाचा चारा. ते चांदणं म्हणजे रत्न वाटतात. आणि पाण्यामध्ये खाली खडक असतो. त्याची सावली पडली पाण्यात, त्या चांदण्या म्हणजे रत्न वाटले गारा. आणि तिथे टोचायला बघतो ते रत्न. तो रत्न चारा खातो ना हंस. आणि ते चांदण्याची सावली असते, ते खडकावर तोंड आपतो तिचे तोंड रक्तबंबाळ होती. तसं विषय भोगून हृदय रक्तबंबाळ होतं. पुढचं बघून घ्या, तर मी सांगत नाही जास्त. कळालं का? जोडी आगवी आटे जीविताचा ठाय फिटे. सुकृताची ही सुटे धनाची गाठी. धनाचा धन संपत गाठी. ते पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे असा थांबत नाही ना. कंट्रोल राहत नाही. कंट्रोल नॉन कंट्रोल राहते. विषय सुख. तैसी जोडी आगवी आटे जीविताचा ठाय फिटे. तैसी जोडी आगवी आटे. धंदा केला, पैसा कमवला, ते संपला. दुसरा केला, ते संपला. असं करता करता सगळं स्वतःची संपत्ती संपली. मग काय झालं? जीविताचा ठाय फिटे. मग ते जीविताचा नाश होतो. खूप त्रास होतो त्याला. सुकृताची ही सुटे धनाची गाठी. जे नशिबाने भेटलं होतं ते बी संपलं. मग अकांत दुःख होत. त्याच्यात गुतवलं त्याच्यात गुतवलं त्याच्यात गुतवलं त्याच्यात गुतवलं आणि हाय ते बी संपलं. आणि 4 चौघानं लुटलं. ह्याला काय भेटलं? किंवा टेन्शन. त्या माणसाचा कोण विचार बी करत नाही. ते भूत करते. अरे माऊली, तो तर सगळ्यासाठीच करतो ना. पण त्याला टोचण्या बोचण्या खेचण्या लई पागल दुनिया असती. त्या माणसाला कळतं येडपट धोतराचं बोलते. आंबावा आता स्वतः करा मरावं म्हणावं. पण त्याला नसतं ना ते. आमताच येत नाही ना. परमार्थाचं लक्षणच नाही त्याच्या अंगात. किती करावं, कुणासाठी करावं आणि का करावं त्याला माहितच नसतंय. एकदा निघाला सुसट वार की संपलं. आता डोक्याच्या वरी गेले कार्टे तर थांब ना तो. आमचं का बाप किती हाड जे घराला लावावं त्या मूर्खाला कळत नसतं. त्या परत महामूर्ख 7 पिढ्या जगलं पाहिजे. तोही काय आहे, परमार्थ काय आहे, अद्वैत काय आहे, त्याला शिवलं तरी का ग? भक्ती अद्वैताचं संगत नसती. अलीकडचं करणं कर्म म्हणजे भक्ती आणि हे म्हणजे नक्ती. इकडे येणं कोणीच येऊ शकत नाही. सखीचा लाल इकडे कोणी येतं काय? टक्के बसती बाबते काय नाही येतच नाही. अवघड आहे. स्वतःचं कल्याण करणं, सतसंगात राहणं, उद्धार घेणं, गीतेचा बोध घेणं, मी कोण हे समजून घेणं, अविद्येचा नाश करण्यासाठी जगणं, स्वतःला स्वतः बघणं हे कळतं वयाच्या लोकांना. त्याचा भाग असं हे पहिल्या आमचे बाप हे काय हे नाहीच केलं. ते येडे निघाले. ह्याला वाढे ते स्वप्न तैसे होय नाही. मग हानीच्याही घाई लोळावे उरे. मग भोगावे जे काय ते स्वप्न होते तैसे होय. मग जे भोगणं स्वप्नासारखं संपून गेलं. मग पुन्हा मग हानीच्याही घाई लोळावे उरे. बाबा बाबा हानी म्हणजे दुःख संकट चिंता त्याच्यामध्ये गडबडा लोळा असं वाटतं. डोक्याला टेन्शन येतं. काय करावं सुचत नाही. मन घाबरतं आणि समोर प्रश्न माग प्रश्न येतात. हे विषयाचा आणि इंद्रियाचा संयोगानं विषय सुख भोगताना ते राजसी सुख आहे, आत्मसुख नाही. हे खरं नाही. ह्याच्यामध्ये गुंतू नको. आता बाहेर निघ, स्वतःचं कल्याण कर असं भगवंता अर्जुनाला सांगायले. ते रजगुणाचं सुख आहे. सत्वाचं सांगितलं तुला पुढे तमाचं पण देणार आहे असं भगवंत कृष्ण परमात्मा अर्जुनाशी संवाद साधतात. ऐशी आपत्ती जे सुख ऐहे की परिणामे देख परत्री की विख कोणी परते. ह्या लोकात आणि परलोकात ऐशी आपत्ती जे सुख. हे सुख म्हणजे आपत्तीचे संकटच आहे. समोर सुख वाटतं पण सतत त्रासच आहे. ऐहे की परिणामे देख
त्याचा परिणाम परत त्रिकी विख हो मी परत ये. पुन्हा हे परलोकात गेल्यावर हे विष म्हणून तुला ह्याचे अनर्थ धन कमवताना जे जे काही पाप झाले ते पाप परलोकात जाऊन भोगावं लागतात. म्हणून ह्या लोकातलं सुख इथं पण त्रासदायक आहे आणि परलोकात पण दुःखदायक आहे. म्हणून त्याची संगती सोड आणि मला मन जोड. तू आत्मचिंतन कर आणि रजगुणाचं सुख बंद कर. आत्मसुखासाठी सात्विक सुख चित्तात धर. सर्व सतत कर. असं नाना रूपानं भगवंत अर्जुनाला सांगतात. आपण थांबूया. कुंडली आपण सात